हाय हॅलो नमस्कार, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत नारळ वडी, ते पण आंब्याच्या फ्लेवरमध्ये। अगदी ओरिजिनल आंब्यापासून आपण ही नारळ वडी बनवणार आहोत। तर जास्त वेळ न घालवता चला सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला। त्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे नारळ किसलेला, म्हणजे नारळाचं खोबरं, आंबे, साखर, मिल्क पावडर, त्याच्यानंतर दुधाची साय घेतलेली आहे, ड्रायफ्रूट, तूप आणि वेलची पावडर। तर सुरुवातीला इथे आपल्याला आंबे कापून घ्यायचे आहेत। तर इथे मी 2 आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता हे आपण कापून घेणार आहोत। आपल्याला आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आंबे कापून घ्यायचे आहेत। तर इथे मी 2 आंबे कापून घेतलेले आहेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आंब्याचे जे आपण पीस करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत। तसेच दुधाची साय घालून घ्यायची आहे। इथे 1 चमचा दुधाची साय आहे। अर्धा कप साखर घालून घ्यायची आहे। आंबे गोड आहेत त्याच्यामुळे मी अर्धा कपच साखर घेतलेली आहे। आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता। इथे मी काजू आणि बदामच घालून घेतलेले आहे। आणि इथे दूध पावडर 150 ग्रॅम घेतलेली आहे, ती घालून घ्यायची आहे। इथे मी एव्हरीडे ची दूध पावडर घेतलेली आहे। आणि हे सर्व आपल्याला आता मिक्सरला वाटून घ्यायचं आहे, पाणी वापरायचं नाही आहे। आता हे आपण सर्व मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता आंब्याचा गर बनवून तयार झालेला आहे। आता इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला होता। आता यामध्ये आपल्याला आंब्याचा गर घालून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे। आणि हा जो आंब्याचा गर आहे तो एक 3 ते 4 मिनिटं चांगला शिजवून घ्यायचा आहे। चमचा फिरवत राहायचा आहे। आंब्याचा गर शिजवताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे। तर आपल्याला असं चमचा फिरवतच राहायचा आहे। कमी फ्लेमवर आंब्याचा गर शिजवला म्हणजे त्याला काळपटपणा येत नाही। इथे आपला आंब्याचा गर शिजून झालेला आहे। आता यामध्ये 1 कप खोबरे घालून घेतलेले आहे। याच कपाचे अर्धा कप मी साखर घेतलेली आहे। आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चमचा फिरवतच राहायचा आहे। आंब्याचा गर आणि हे खोबरं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। आता हे 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। आंब्याचा गर आणि खोबरं छान व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। चमचा फिरवत राहायचं आहे। आता यामध्ये मी 2 चमचे वेलची पावडर घालून घेते आहे। तुम्ही जायफळ पावडरही घालू शकता, त्याच्यामुळे छान स्वाद येतो। आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे।
तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, असं व्यवस्थित सुकं झालं पाहिजे, त्याच्यातील ओलावा निघून गेला पाहिजे। इथे व्यवस्थित असे शिजून झालेले आहे, तुम्ही बघू शकता सुटसुटीत असे झालेले आहे। आता इथे मी एका ताटाला, संपूर्ण ताटाला तूप लावून घेत आहे। आता या ताटामध्ये हे संपूर्ण सारण आपल्याला काढून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं बनलेलं आहे, तुम्ही बघू शकता पॅनला चिकटलेलं नाही आहे। आणि हे व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे। गरम असल्यामुळे तुम्ही चमच्याच्या साहाय्याने थापून घ्या। आणि आपल्याला गरम गरमच असं थापून घ्यायचं आहे। आणि आता थोडंसं हाताने व्यवस्थित थापून घ्यायचं आहे। आता इथे आपलं व्यवस्थित थापून झालेलं आहे। आता हे अर्धा ते पाऊण तास असंच ठेवून द्यायचं आहे। आता इथे मी पिझ्झाचा कटर वापरलेला आहे, तुम्ही सुरीही वापरू शकता आणि ह्या वड्या कट करू शकता। तुम्हाला ज्या आकाराच्या हव्यात तशा तुम्ही कट करू शकता। तुम्हाला जर हे मिश्रण थोडंसं पातळ वाटत असेल तर वड्या म्हणजे कट केल्याच्या नंतर थोडा वेळ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता, थोड्या कडक होतात, पण खरं सांगायचं तर नरम वडी खायला खूप छान लागते। आणि त्याच्यामध्ये ओरिजिनल आंबा वापरल्यामुळे अजून त्याला चव छान येते। तर इथे या माझ्या नारळ वड्या आंब्याच्या फ्लेवरमध्ये बनवून तयार आहे। यावरती मी थोडंसं डेकोरेशन करते आहे, नाही केलं तरीही चालेल, छान दिसतात। तर कसा वाटला तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट्स करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।